हे दुकान तर पूर्ण पाण्यामध्ये डुबून गेले बघ तुम्ही. नमस्कार मित्रांनो, पवन 03 राईड ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. आपण जाणार आहे नाशिक इथे. नाशिक एक्सप्लोअर करणार आहे आपण. त्र्यंबकेश्वर आणि त्यानं भरपूर ठिकाणं फिरण्यासारखं आपल्याकडून जेवढं तेवढं एक्सप्लोअर करू. आपल्या सोबत मित्र आहे, त्याला पण आपण घेऊन जाणार. आपण रितेश नाव आहे त्याचं. तर आम्ही आता आपल्या नगर नाक्यावर आहे, तुम्ही बघू शकता. आता पोहोच चालू आहे आता. आणि आम्हाला भरपूर टाईम होऊन गेला, कारण की आमची तयारी खूप तयारीमध्ये होते. त्याच्यामुळं 4 वाजून गेले. ते आमचं होणारच आहे. त्यामुळे चला व्हिडिओ बघत राहा, संपूर्ण बघा, मजा येणार आहे. पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी नाशिक. चला बघूया पुढं. नगर नाक्याच्या रोडनं समोर जर नगर रोडनं तर इथं पाठवा बघू शकता तुम्ही. इथून आपल्याला राईट मारायचं आहे. वैजापूर आणि गंगापूर रोडनं समोर जायचं आहे आपल्या ह्या रोडनं. इथून बघू शकता तुम्ही नाशिक 156 नाशिक. इथून मी काही हेल्मेट वगैरेला काही कॅमेरा लावला नाही, कारण का पाऊस चालूच आहे. पाऊस काही बंद होतच नाही आपला. त्यामुळं ट्राय करतो, लावतो आता कॅमेराला, हेल्मेटला कॅमेरा लावतो. चला बघूया पुढं. पाऊस काही बंद व्हायचं काही नाव घ्यायचं नाही. आज सिटीमध्ये तर पूर्ण ऊन पडलेलं होतं, पण अचानक पाऊस चालू होऊन गेला. आम्हाला वाटलं कमी व्हायचं. पाऊसच काय, पाऊस काही काय व्हायचं कामच नाही डायरेक्ट. आपण आता गंगापूरमध्ये इथून रस्ता आहे समोर जायचं आहे. सुंदर गाव आहे गंगापूर. पाऊस काही थांबतच नाही. पाऊस थांबतो नावच घेत नाही डायरेक्ट. आपल्या सिटीमध्ये तर ऊन पडलेलं होतं 3-4 वाजेपर्यंत. 4 वाजता जेच पाऊस झाला डायरेक्ट पाऊस चालूच आहे. इकडे पण पाऊस चालू आहे. बघ किती बेकार पाऊस चालू आहे डायरेक्ट. इथला थांबून घ्यावा असं वाटतंय आता. खूप जोरात पाऊस आला मित्रांनो, त्याच्यामुळे गाडी साईडला लावून थोडं थांबून घेतलं. थोडा फार उघडला आहे पाऊस, चालूच आहे. तुम्ही तर गंगापूरला आले की इथून तुम्हाला डावी साईडला जायचं आहे खाली. इकडनं जायचं आहे खाली आपल्याला. आरोग्य जायचं समोर. पाऊस उघडच नावच नाही घेते आता. या रोडनं समोर मित्रांनो म्हणून आपल्याला डावीकडे उजवीकडे जायचं आहे. उजव्या साईडमध्ये घ्यायचं आपल्या गाडी. छत्रपती शिवाजी महाराज या चौकपासून आपल्याला उजवीकडे जायचं आहे. तिकडनं पुन्हा तुम्हाला फोटो वगैरे गाड्या वगैरे दिसतील. या रस्त्याने सरळ जायचं. काल तर पाऊस पडला नाही आता आपल्या सिटीमध्ये. काल पाऊस झालाच नाही. आज जायचं तर पाऊस चालू होऊन गेला. फुल प्लॅनिंगमध्ये होतं डायरेक्ट. प्लॅनिंगची पुढे वाट लावता डायरेक्ट. आम्हाला पाऊस वगैरे उघडा नाही. एवढं रेनकोट नाही, काही नाही, करत नाही गेलो आम्ही. वगैरे पुढं काय होतं काय नाही. आता थोडाफार पाऊस बंद झालेला आहे. आम्ही गंगापूरच्या थोडं समोर आहे. हे बघू शकतो तुम्ही, वातावरण एक नंबर आहे डायरेक्ट. हायवेनं डायरेक्ट आपल्या मित्राचा डायरेक्ट होता थंडीने बिने थर करू लागला पावसामुळं. हे बघू शकतो तुम्ही, वातावरण एक नंबर आहे. एक नंबर दिवस डायरेक्ट वातावरण. तुम्हाला जर नाशिक शिर्डीला जर यायचं असेल तर हा हायवे चांगला आहे. गंगापूर वैजापूर ह्या रोडनंच यायचं, कारण की रोडचं काम ओके एकदम. पुढंच आहे नाही, सुंदर रोड आहे. टॉप रोड आहे डायरेक्ट हायवे. मित्रांनो आपण आता वैजापूर गावामध्ये समोर जायचं आहे. नाशिक रोडला सरळ जायचं आहे.
हा रोड इकडं शिर्डीला जातो, तुम्हाला जाण्यासाठी रस्ता पण आहे इकडं लेफ्ट साईडला. आपल्याला सरळ जायचं आहे नाशिकला सरळ. पाऊस झालेलंच नाही वाटतं, पाऊस झालं आहे, ओलं आहे थोडंफार. माझं पण फर्स्ट टाईम आहे जायनाचं, फर्स्ट टाईम जातो मी नाशिकला. सरळ जायचं आपल्याला, पोलीस चौकी आहे, पोलीस चौकी त्यासोबत सरळ जायचं. नाशिकमधून 112 किलोमीटर आहे वैजापूरवरून. बघून नाशिकला गेल्यावर 1-2 दिवस राहणार आहे तिथं, एक्सप्लोर होईल सगळं, स्पॉट बघू, चांगले चांगले ठिकाणी जाऊ, ब्लॉग वगैरे करून येऊ. 2 दिवसात काय एक्सप्लोर होईल बघू ना आपण, जेवढं करू जेवढं चांगलं आहे. त्र्यंबकेश्वरला पण जाऊ आपण. आता वाजले 7. आम्ही आता नांदर सुलक गावामध्ये वडापाव वगैरे नाश्त्याला ऑर्डर केले आम्ही. आता इथून नाशिक 100 किलोमीटर आहे. नाश्ता वगैरे करून निघू. आता अंदर पण पडून गेला, आता कॅमेरामध्ये येतो की नाही येतो बघू आपण. चला बघू पुढं आपण. इथं मंगेश भाऊ जॉबला आहे, ते दादा बोलले का इथं इथले भेळ प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे आम्ही पण एक भेळ ऑर्डर करून बघितले, टेस्ट करून बघू आपण भेळ कशी आहे काय. दादाने रिक्वेस्ट केली का भेळ चांगली होणी इथे प्रसिद्ध आहे, बघू ट्राय करून. मित्रांनो इकडचे सुकी भेळ आहे, आपल्याकडे ओले भेळ असते संभाजीनगरला. एवढं जाऊ द्या, चेना वगैरे येतात पूर्ण टाकले, चेना वगैरे चिंचच पाणी. हां हां, अंदरसूरची प्रसिद्ध भेळ आहे इथे, सुकी भेळ आहे मित्रांनो. पुढे येवला तालुक्यामध्ये ना, नाशिक जिल्ह्यामध्ये सुकी भेळ पूर्ण चेने वगैरे कांदा वगैरे टाकून भारी. एकदा तुम्ही पण या ट्राय करा येत येता. आपण एवढ्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. अजून इथून नाशिक 80 किलोमीटर आहे. आता 7:30-8 वाजून गेले, पाहुणे 8. खूप उशीर होऊन गेला राव यार, पावसाच्या कारणामुळं, पाऊस पडला त्या कारणामुळं. दिसतंय का तुम्हाला नाही दिसत, अंधार आहे त्याच्यामुळे दिसतच नसतं नाही, कॅमेरा कॅप्चर होत नसा अंधारामुळं. तिथून आपल्याला लेफ्टला जायचं होतं नाशिकला. आपण विचारून नाशिकला रोड कुठून जातो, नाशिकला रोड कोणता जातो, सरळ जायचं का? ठीक आहे. येवल्यामध्ये आले तो मी इथून तुम्हाला लेफ्टला जायचं आहे मित्रांनो, सरळ जायचं आहे रोडला लेफ्टला. लक्षात ठेवा कधी पण जे सिग्नल आहे, सिग्नल स्टार्टिंगला लागतं तिथून लेफ्टला जायचं आपल्याला. तिथं पण थोडंफार पाऊस झालेला आहे यार, आत्ताच पाऊस चालू झाला होता, परत बंद होऊन गेला. आपण आता दिंडोरी गावामध्ये आपला मित्र होता गौरव भैया, तो तिकडे राहिला होता काल मुक्कामी. 8 वाजून गेली पार राव, मग मी काही शूटच केलं नाही रात्रीचा. रोड तर असं एवढं बेकार होतं, आम्ही शॉर्टकट मारलो होतं, नाशिकला गेलोच नाही. आता इथून नाशिक 25-1 किलोमीटर आहे. आपण नाशिकला पोचू, तिथं बघू फिरायचं कुठं जायचं तर. गौरव भाई का राहिलं होतं आज सकाळी. आता तो चालला आहे जॉबवरती, त्याला सुट्टी नाही आहे, नाही तर तो पण आला असं सोबत आपल्या. सुट्टी नाही त्याला, आज जॉबवर चालला तो. उद्या बघू प्लॅन, उद्या सुट्टी तो देणार, रविवार आहे उद्या, त्यामुळं तो चालू आहे जॉबवर, आम्ही चालू नाशिकला. आपण आता चालू आहे नाशिकला, गौरव भाईला जॉबवर जायचं आहे, त्यामुळे आता जॉबवर जाणार होतं, आपले सौदू देणार आहे फिरायला.
तर बघू नाशिक फिरून मग आपण थोडंसं पुढं स्टॉक भारी भारी फिरण्यासाठी. चला देतो भाई फॉलो करतो ते पण येऊ का फोन करा मी येतो. आपण आता दिंडोरी गावामध्ये निघलो. आता ना 7 करून तरी पण थोडंफार पाऊस चालूच आहे. पावसावर काय करणार आपण. दिंडोरी गाव पाऊस पडल्या कारणे डोंगर नाही बघा मित्र. आता दिसते एक नंबर येऊ दिसते इकडे एक नंबर वातावरण आहे. एक नंबर वातावरण पाऊस चालू थोडं मजा येते एक नंबर. आपल्याच नाशिकमध्ये एंट्री झाली आहे प्रॉपर. आता पुढं नाशिक लागलं. पाऊस वातावरण नाशिकमध्ये आपण मित्रासोबत घेणार आहे. कारण की आपल्याला नाशिकचं एवढं प्रॉपर माहीत नाही ना, त्यामुळं मित्रासोबत घेऊन जाऊ आपण फिरण्यासाठी. चांगले स्पॉट चाललो आहे. आता राम मंदिर इकडे चालू आहे तिकडं पंचवटी इकडे. वातावरण एक नंबर आहे. पाऊस पडला त्याच्यामुळे वातावरण भारी झालेलं आहे इकडं. आपण आता पोचलो आहे नाशिकमध्ये. तर आपण काळाराम मंदिरला पहिले एक्झिट करणार आहे. आपण ते तिथून स्टार्ट करणार आहे. आपल्यासोबत आपले मित्र आहे अजय भाऊ आणि जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो मामा. तर ते आपल्याला दाखवणार आहे मंदिर वगैरे. कारण आपल्याला एवढे काही प्रॉपर माहिती नाही आहे, त्याच्यामुळे ते आज आपल्यासोबत राहणार आहे. चला बघूया गाईड घेऊ आपण. एक मिनिट. आपण मंदिराच्या आत प्रवेश केला की समोरच तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसणं एकदम सुंदर. हे बघू शकता तुम्ही. जय श्रीराम. काळाराम मंदिर सरदार रंगराव ओडकर यांनी सन 1782 मध्ये जुने लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासाच्या दरम्यान ज्या जागेवर राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होते असे म्हणले जाते. साधारण मंदिराचे बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्षे राबत होते. पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्र सुंदर मंदिरापैकी एक असे हे मंदिर आहे. 245 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फूट उंच दगडाची भिंत आहे. मंदिराच्या सर्व बाजूनी मोकळा असलेला स्वतंत्र सभा मंडप आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील 2 फूट उंचीच्या मूर्त्या आहे. चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो. हनुमानच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर समोरच राम मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं समोरच राम मंदिर. इथं बघू शकता तुम्ही. इथं सुंदर एकदम मूर्ती आहे. जुना इथला इसवी सन काळातली ही गोष्ट आहे. का इथं सोन्याचा कळस होता. सोन्याचा कळस चोरण्यासाठी इथं चोर आलेला होता. एक वरती चढताना तो पडलेला होता. तर इथं हत्तीच्या रूपात आपल्याला चित्रांतर केलेलं आहे त्यांनी जुन्या काळातील इथं. तर हा माणूस असा पडलेला आहे हत्तीवर. पहिले काळात तिथं वरती सोन्याचा कळस बसवलेला होता. तर ते चोरण्यासाठी माणूस आला होता. ते वरतून पडलं होतं. तिथं हातीवर एक ते चित्रकरण दाखवलेलं आहे. तिथं पडताना ते दाखवलं भाऊन सांगितलं आपल्याला. जिथं समोर गणपती बाप्पाचं मंदिर छोटं मानाचे गणपती. मंदिरच काम चालू आहे भाऊ मित्रांनो. इथं मंदिरच काम चालू आहे. मंदिराचं आता काम चालू आहे. सगळं पण आता काहीतरी स्ट्रक्चर करत असते. ती जुनी मूर्ती पहिली रथात. आपल्या इथं नाशिकला 2 रथ निघतात. एक गरुड रथ, एक रामाचा रथ. तर त्याच्यात जुनी मूर्ती जुनी मूर्ती हनुमानजींची मूर्ती. रथ तिथं राहतो. रथाला ही पालखी निघते दरवर्षी रामनवमीला.
इथं ही पालखी नसते दरवर्षी रामनवमीला? जुनी पालखी आहे का? आता काढत नाही पालखी चांदीची पालखी आहे ना? आता काढत नाही सहसा जास्त. आता नाही, ती फक्त रथाला वर्षातून एकदा काढतं नाही का तिला. रथ राहतो रामनवमीच्या 2 दिवसांनी आधी, हां तेव्हा काढतात. तिथून समोराला की दत्त महाराजांचे पादुका इथं हे दाखवते एक मिनिटं. हे उंबराचं झाड आहे. मोठं हां होतं, उमरा जोड. आता हां ते कापून टाक. का मोठं होतं का? हां, तोडून मोठं टाकलं. ते होईल अजून परत होईल. हां. हा ब्लॉग इथं संपवतो मी, कारण की ब्लॉग खूप मोठा होतोय आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. अजून पण भारी भारी व्हिडिओ आहे आपले. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी पूर्ण दाखवणार तुम्हाला. आपले 2-3 ब्लॉग येणार आहे. हरिहरगडचे पण ब्लॉग येणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चालन, धन्यवाद.